नमस्कार शेतकरी बांधवांनो, निश्चितच या ठिकाणी टोमॅटो उत्पादक जे शेतकरी आहेत त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की निश्चितच आपण टोमॅटो लागवड करत असाल तर टोमॅटो लागवड करताना मल्चिंग पेपर कोणत्या कलरचा असावा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि टाकावे की न टाकावा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। आता या ठिकाणी तुम्ही पाठीमागे बघू शकता, या ठिकाणी बिगर मल्चिंगची एक लाईन सुद्धा आहे आणि मल्चिंगची लाईन सुद्धा आहे। आणि विशेष म्हणजे मल्चिंग टाकलाय तर कोणतं टाकावं। आता या ठिकाणी मार्केटमध्ये मल्चिंग पेपर अवेलेबल आहेत, एक सिल्वरमध्ये पण आहे आणि व्हाईटमध्ये पण आहे। पण शक्यतो उन्हाळ्याच्या स्टेजमध्ये आता जवळजवळ मार्च एप्रिल चालू आहे तर या महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मल्चिंग पेपर जर करत असाल तर या ठिकाणी व्हाईट पेपर आपला जो आहे साधारणपणे 25 मायक्रॉन असेल, 30 मायक्रॉन असेल, त्याच 20 मायक्रॉन सुद्धा आहे, त्या पद्धतीमध्ये वापरायचा आहे। पण शक्यतो मल्चिंग पेपरचे कॉस्टिंग बघता आपल्याला पुढील पीक जर घेणार असाल आपण म्हणजे मल्चिंग पेपरवरती दुहेरी उत्पादन जर घेणार असाल तर निश्चित या ठिकाणी 25 मायक्रॉन ते 30 मायक्रॉन या ठिकाणी वापरणं खूप गरजेचं आहे। आणि जर एकच पीक करणार असाल तर निश्चित या ठिकाणी 20 ते 25 मायक्रॉन सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। वापरत असताना निश्चितच ढवळाच वापरायचा आहे, म्हणजे व्हाईटच का वापरायचा आहे, कारण उन्हाळ्यामध्ये हीट जास्त प्रमाणात आहे, उष्णता जास्त प्रमाणात आहे, जवळजवळ 38, 40, 42, 44 डिग्री सेल्सिअस तापमान राहतं। ते जे तापमान म्हणजे जे सूर्यप्रकाश आहे म्हणजे जे ऊन आहे हे आतमध्ये बेडमध्ये न जाता रिफ्लेक्ट परत रिटर्न जावा, या ठिकाणी आपल्याला पिकांना त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी सफेदच वापरावा। सिल्वर जर वापरता सिल्वरचे दुष्परिणाम सुद्धा जास्त प्रमाणामध्ये राहतात। सिल्वर पावसाळ्यामध्ये खूप फायदेशीर आहे, सिल्वर पावसाळ्यामध्ये वापरा। उन्हाळ्यामध्ये शक्यतो बरेचसे लोक व्हाईटच वापरतात आणि उष्णतेपासून पिकांची काळजी घेतली जाते। आणि विशेष म्हणजे मल्चिंग पेपर वापरल्यानंतर तणरहित म्हणजे तणविरहित शेतीचा सुद्धा फायदा होतो, गवत येत नाहीये। त्यामुळे मल्चिंग पेपर शक्यतो व्हाईटच वापरा। होलवाले आहेत, झिगझॅग पद्धतीमध्ये आहेत किंवा आपण होल घेऊन सुद्धा वापरू शकता, त्यामुळे या ठिकाणी वापरायचे। दुसरा मुद्दा जो आपण घेतला होता वापरावा की न वापरावा, आता या ठिकाणी तुम्ही पाठीमागे बघू शकता आपली एक सिंगल लाईन आहे, थोडंसं अडीअडचण असल्यामुळे आपण त्या ठिकाणी टाकलेली नाहीये आणि या ठिकाणी बाकीचे बघू शकता की आपण टाकलेले आहे। तर या ठिकाणी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल की किती फरक आहे। जे बिगर मल्चिंग जो आपण टाकलाय त्याचा स्टंप असेल, त्याची काडी आहे, त्याचे फुटवे आहे, त्याचे ग्रोथ आहे ही कमी प्रमाणात आहे। आणि ज्या ठिकाणी आपण तुम्ही तो टाकलेला तो बघितला असेल की काडी चांगली आहे, फुटवे चांगले आहे, ग्रोथ चांगली आहे, झाडाची चांगल्या पद्धतीने फुटवे धरण्याची क्षमता ही खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आहे। निश्चितच म्हणजे त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळत असेल की निश्चितच या ठिकाणी मल्चिंग पेपर वापरणं खूप गरजेचं आहे। तर मल्चिंग पेपर टाकताना ही काळजी घ्या की मल्चिंग पेपर टाकावा की न टाकावे आणि कोणता टाकावा, निश्चितच त्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे निश्चितच सर्व शेतकरी बांधवांनी ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, कारण या संदर्भातले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी निश्चितच आपल्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।